आज बनवूया रक्षाबंधन स्पेशल सत्तूची वडी. भावासाठी रक्षाबंधनाला काहीतरी गोड बनवायचं असेल, तर बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा ही घरच्या घरी बनणारी हेल्दी आणि पौष्टिक वडी नक्की ट्राय करा. चला तर सुरुवात करूया. पहिल्यांदा इथे मी घेतले आहे 2 कप भाजलेले चणे. हे चणे एका चाळणीमध्ये घेऊन त्याची साल व्यवस्थित काढून घेऊया. यासाठी चाळणीमध्ये चणे घेऊन हलक्या हाताने चोळायचे आणि त्यांची साल खाली निघून जाते आणि अजिबात याला जास्त वेळ लागत नाही. तुमच्याकडे मोठी चाळणी नसेल तर आपली भजी वगैरे तळण्यासाठी झारा असतो, त्यामध्ये देखील हे तुम्ही करू शकता किंवा बाजारात रेडीमेड सोललेले चणे मिळतात, ते देखील वापरू शकता. आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही डायरेक्ट सत्तूचं पीठ वापरला तरीही चालेल. बघा आता आपले चणे एकदम स्वच्छ झाले आहेत. हे बाजूला ठेवूया. आता कढईमध्ये मी घेतले आहेत 1 कप मखाने. मखाने मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. मखाने छान कुरकुरीत झाले की ते बाजूला काढून घेऊया. आणि आता त्याच कढईमध्ये घेऊया 10-12 बदाम आणि 10-12 काजू. तुम्हाला आवडतील ते तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स टाकू शकता. हे देखील हलके कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. यांना खूप जास्त भाजायचं नाही. आता एका मिक्सर जारमध्ये आपण भाजून घेतलेले मखाने घेऊया आणि त्यांची पावडर करून घेऊ. ही पावडर अगदी बारीक करण्याची गरज नाही, थोडीशी जाडसर मी ठेवली आहे. आता ही पावडर कढईमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सर जारमध्ये आता आपण भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि बाजूला ठेवलेले सोललेले चणे घेऊया. हे सगळे एकत्र ग्राइंड करून घेऊ आणि ही पावडर देखील त्याच कढईमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये मी घेतलं आहे 1 कप एवढं डेसिकेटेड कोकोनट. तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सुकं खोबरं मिक्सरला बारीक करून देखील तुम्ही वापरू शकता. आणि खोबऱ्याचं प्रमाण तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खोबरं आवडतच नसेल तर पूर्णपणे स्किप केला तरीही या वड्या व्यवस्थित बनतात. आता ही कढई गॅसवर ठेवूया. यामध्ये सुरुवातीला मी घातले आहे 2 चमचे तूप आणि मंद आचेवर हे मिश्रण 2-3 मिनिटं व्यवस्थित भाजून घेतलं. खोबरं थोडंसं भाजलं जावं आणि तुपाचा छान सुगंध या सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावा, त्यासाठी थोडंसं भाजणं गरजेचं आहे. मिश्रण थोडं कोरडं वाटत असेल तर अजून 2 चमचे तूप घालू शकता. मी अजून 2 चमचे तूप घातले आहे इथे, थोडं मला कोरडं वाटलं म्हणून. म्हणजे या संपूर्ण रेसिपीसाठी मी एकूण 4 चमचे तूप वापरले आहे. आता ते पुन्हा 2-3 मिनिटं मंद आचेवर भाजून घेऊ. जास्त भाजण्याची गरज नाही कारण आपले चणे आणि ड्रायफ्रुट्स आधीच भाजलेले आहेत. फक्त खोबरं थोडंसं भाजलं की पुरेसं होईल. बघा आता आपलं मिश्रण एकदम मस्त भाजलं आहे. हलकासा रंग बदललेला आहे आणि खोबरं, मखाणे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स झालं आहे. आता हे मिश्रण बाजूला ठेवूया. आता दुसऱ्या एका टोपामध्ये मी घेत आहे 2 कप किसलेला गूळ आणि यामध्ये घातलंय 1 कप एवढं पाणी. आता गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत हे गरम करून घ्या. इथे आपल्याला गुळाचा घट्ट पाक बनवायचा नाहीये. फक्त गूळ व्यवस्थित वितळला आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा. जर तुम्ही गुळाचा पाक घट्ट केला तर आपल्या वड्या कडक होऊ शकतात आणि पाक खूप पातळ राहिलं तर वड्या व्यवस्थित सेट होणार नाहीत. म्हणून फक्त गूळ वितळून एक उकळी आली की गॅस बंद करा. आता हे गरम गुळाचं पाणी आपल्या भाजून ठेवलेल्या मिश्रणामध्ये घालूया आणि लगेच सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता पुन्हा गॅस ऑन करा आणि मंद आचेवर हे मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. बघा लगेच मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. इथे मिश्रण खूप पातळ ठेवायचं नाही, नाहीतर वड्या कापताना अडचण येते. त्या कापू शकत नाही. आणि फार जास्त घट्ट करायचं नाही कारण मग वड्या कडक होऊ शकतात. तुम्हाला जर थोड्या कडक वड्या आवडत असतील तर मिश्रण थोडं घट्ट केला तरीही चालेल. पण मला इथे सॉफ्ट आणि मऊ वड्या आवडतात, त्यामुळे हे मिश्रण मी थोडंसं मऊ असं ठेवलेलं आहे. आता यामध्ये वरून थोडंसं जायफळ किसून टाकलं आणि अर्धा चमचा एवढं वेलची पूड टाकली. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता गॅस बंद केलेला आहे. आता दुसऱ्या बाजूला मी एक ताट थोड्या तुपाने ग्रीस करून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण काढूया. स्पॅच्युलाच्या मदतीने मिश्रण व्यवस्थित पसरून घ्या. तुम्हाला वडी किती जाड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण पसरवू शकता. मला थोड्या पातळ वड्या आवडतात, त्यामुळे हे मिश्रण जास्त जाड ठेवलेलं नाहीये. आता यावर माझ्याकडे चांदीचा वर्क होता म्हणून ते मी लावलेला आहे.
तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे स्किप करा. तुम्ही वरून थोडे पिस्ताचे काप किंवा कुठलेही ड्राय फ्रुट्स तुम्ही घालू शकता किंवा काही नाही घातलं तरीही या वड्या छान लागतात. चांदीचा वर्क लावताना मात्र थोडा आरामात काम करा. तो खूप नाजूक असतो आणि हाताला लगेच चिकटतो. बटर पेपरच्या मदतीने वर्क व्यवस्थित पसरवला तर हाताला कमी लागतो. तर सगळीकडे छान वर्क लावून झाला आहे. आता ही वडी किमान 1 तास सेट होण्यासाठी ठेवून देऊया. 1 तासानंतर बघा आपली वडी एकदम छान सेट झालेली आहे. आता सुरीच्या मदतीने आपल्या आवडीच्या आकारामध्ये वड्या कापून घेऊया. तुम्हाला चौकोनी, डायमंड किंवा छोट्या-छोट्या आकारात जशा आवडतात तशा कापू शकता. आणि बघा किती मस्त वड्या निघत आहेत. या अजिबात जास्त कडक झाल्या नाहीयेत. एकदम सॉफ्ट आणि छान टेक्स्चर आलेलं आहे. आजकाल बाजारात मिळणाऱ्या अनेक मिठायांमध्ये काय इन्ग्रेडियंट वापरले आहेत ते आपल्याला माहीतच नसते. त्यापेक्षा अशा घरच्या घरी कमी खर्चात आणि आपल्या आवडीच्या इन्ग्रेडियंट्स वापरून बनवलेली वडी नक्कीच एक चांगला पर्याय आहे. आणि रक्षाबंधनासाठी तर ही एकदम परफेक्ट आहे. राखी बांधल्यानंतर भावाला ही वडी खायला द्या आणि त्याने जर म्हटलं अजून एक वडी दे, तर समजा आपली रेसिपी सक्सेसफुल झाली आहे. ही सत्तूची वडी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी रक्षाबंधन!